नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे NTPC परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत। RRB द्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या NTPC परीक्षेसाठी शॉर्ट नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी परीक्षा होत असतात। ओके, परीक्षेचे नाव बघा NTPC। ओके, RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल यासाठी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा कंडक्ट केल्या जातात आणि रेल्वेमधील वेगवेगळी पदे या परीक्षांमार्फत भरल्या जातात। ओके, दोन परीक्षा होत असतात तुमच्या। ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा होते आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी परीक्षा होते। अशा प्रकारे दोन परीक्षा तुमच्या होत असतात आणि या दोन परीक्षांच्या माध्यमातून वेगवेगळी पदे भरल्या जातात। आता यामध्ये यावर्षी 8000 पेक्षाही जास्त जागा आलेल्या आहेत। ओके, ग्रॅज्युएशन लेवलच्या ऑलमोस्ट बघा 5000 प्लस आहेत ग्रॅज्युएशन लेवलच्या, आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या म्हणजेच 12वीच्या बेसवर जे होत असते त्याला म्हणतात अंडर ग्रॅज्युएट लेवल। यासाठी ऑलमोस्ट 3000 प्लस जागा, अशा प्रकारे 8000 पेक्षाही जास्त जागा यावर्षी त्यांनी NTPC परीक्षांसाठी दिलेल्या आहेत। ओके, तर कितीतरी विद्यार्थी विचारत होते की महिलांसाठी बेस्ट पोस्ट कोणती राहणार आहे, जेणेकरून महिला कॅन्डिडेट जे आहेत त्यांना डिसिजन घ्यायला इझी होणार आहे। ओके, तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी ग्रॅज्युएशन लेवलच्या सांगून देतो। ओके, NTPC ग्रॅज्युएट यामध्ये 6 प्रकारच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत। या 6 प्रकारच्या पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर बघा, यामध्ये सर्वात आधी आहे स्टेशन मास्टर, त्यानंतर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर, त्यानंतर आहे ट्रॅफिक असिस्टंट। ओके, आणि हे जे आहे स्पेसिफिकली बघा यांनी लिहिलेलं आहे मेट्रो रेल्वे। ठीक आहे, कारण मेट्रो भरपूर झालेले आहेत तर त्यासाठी आता ट्रॅफिक असिस्टंट पदासाठी यांनी भरती काढलेली आहे। आता बघा समोर CCTSचे पद आहे, त्यानंतर JAA आहे आणि त्यानंतर सिनियर क्लर्क आहे। ओके, तर यापैकी बघा इथे मी तुम्हाला दाखवतो पे लेवल जेवढं जास्त पे लेवल आहे तेवढाच जास्त पगार यांचा होत असतो, आणि जेवढं कमी पे लेवल आहे तेवढा कमी पगार यांचा होत असतो। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात पहिलं पद बघा स्टेशन मास्टर। स्टेशन मास्टर म्हणजे काय असते? स्टेशन मास्टर म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, रेल्वे स्टेशनवर जो व्यक्ती तुम्हाला झेंडा दाखवताना दिसतो, जेव्हा एखादी ट्रेन येते तेव्हा बघा झेंडा दाखवण्याचे काम एक व्यक्ती करत असतो, तर तो व्यक्ती जो असतो ना तो असतो स्टेशन मास्टर। आता त्याच्या हातामध्ये फक्त झेंडा दाखवण्याचे कामं नसतात। ओके, तर त्याच्या हातामध्ये संपूर्ण जे स्टेशन आहे त्याचा कारभार त्याच्या अंडरमध्ये होत असतो। त्या रेल्वे स्टेशनवर जे काही होत असते ते त्याच्या अंडरमध्ये होत असते आणि त्यासाठी तो व्यक्ती रिस्पॉन्सिबल असतो। स्टेशनवर ज्या ट्रेन्स उभ्या असतात तर त्यांचेसुद्धा मॅनेजमेंट हाच व्यक्ती करत असतो। तर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचे हे पद आहे, खूप जास्त जबाबदारी या व्यक्तीवर असते। आणि थोडं बघा जे काम आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो, नाईट ड्युटी असते। ओके, इथे लिहितो बघा नाईट शिफ्ट असते यामध्ये। त्यानंतर तुम्हाला ओव्हरटाईमसुद्धा करावा लागू शकतो या पोस्टसाठी, आणि तुम्हाला 1 दिवस सुट्टी मिळू शकते। त्यानंतर जे नॅशनल हॉलिडेज असतात इथे तुम्हाला सुट्टी मिळण्याचे चान्सेस कमी असतात, कारण जेव्हा सुट्टी असते ना, म्हणजे जेव्हा नॅशनल हॉलिडे असतात जसं होळी आहे, दिवाळी आहे, तर अशा वेळेस रेल्वेचे काम खूप जास्त वाढून जाते आणि रेल्वेचे काम वाढलं म्हणजे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही। ठीक आहे, तर मुलींना नॉर्मली अशा प्रकारचे काम आवडत नाही, जिथे बघा नाईट शिफ्टही करावी लागू शकते आणि ओव्हरटाईमही करावा लागू शकतो, आणि कधीकधी यांना बघा ट्रेनवर सुद्धा जावं लागू शकते। ओके, हे सुद्धा कधीकधी यांना करावं लागू शकते। तर मुलींना अशा प्रकारचे कामं नॉर्मली आवडत नाही, कारण मुलींना पाहिजे वर्क लाईफ बॅलन्स, आणि वर्क लाईफ बॅलन्ससाठी हे जे पद आहे हे पद तेवढं खास नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की मुलींनी करूच नये। ओके, पगार खूप जास्त मिळतो यांना। ओके, खूप जास्त पगार आहे बघा, पे लेवल 6 आहे, आणि यावर्षी बघा जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला 8 पे कमिशन लागणार आहे। ओके, 8वं वेतन आयोग तुम्हाला लागू होणार आहे, तर 1 लाख पगारसुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। ओके, 1 लाख प्लससुद्धा तुम्हाला सॅलरी मिळू शकते। ठीक आहे, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन काढा, कारण यांना खूप जास्त अलाउन्सेस मिळत असतात या पदासाठी झालं, किंवा बघा ट्रेन मॅनेजर आहे तर यांना खूप जास्त अलाउन्सेस मिळत असतात। TC असेल तर यांचा पगार खूप जास्त होत असतो। ठीक आहे, त्यानंतर बघा सेकंड पोस्ट गुड्स ट्रेन मॅनेजर। आता यांचा पगार बघा पे लेवल 5 जरी असला तरी यांचा पगार खूप जास्त होऊन जातो, कारण यांना ट्रॅव्हल करावं लागते। आता बघा हा गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजे
कोणता कर्मचारी आहे, याचे काम काय असते, तर तुम्ही ट्रेनमध्ये बघा शेवटचा जो डब्बा असतो, छोटासा डब्बा, ओके, त्या छोट्याशा डब्यामध्ये एक व्यक्ती असतो, तिथे काम करत असतो. तर तो जो व्यक्ती असतो ना, तो असतो गुड्स ट्रेन मॅनेजर. ठीक आहे. तर या व्यक्तीला खूप जास्त ट्रॅव्हल करावं लागते आणि मालगाडीसुद्धा मिळते. ओके, तुम्हाला माहिती आहे मालगाडी आहे, तर तिथे आणखी जास्त बघा ओव्हरटाईम वगैरे त्यांना करावा लागू शकतो. डे आणि नाईट शिफ्ट असते आणि घरापासून दूरसुद्धा यांना राहावं लागते. ओके, तर हे पद मला नाही वाटत की मुलींसाठी ठीक आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला माहिती आहे की ट्रेनसोबत जावं लागते. रात्री मग गाडी एखाद्या ठिकाणी आणि ट्रेन तुम्हाला माहिती आहे कुठेही थांबू शकते. मग तुम्हाला इन्स्पेक्शन करण्याकरिता उतरावंसुद्धा लागू शकते गाडीच्या खाली. ओके, रात्री बेरात्री कधी तुम्हाला ट्रेनच्या खाली उतरून ट्रेनचं इन्स्पेक्शनसुद्धा करावं लागू शकते. तर हे सर्व कामं यांच्या मागे असतात. तर हे पदसुद्धा मुलींसाठी ठीक नाही असं मला वाटते. आता त्यानंतर बघा ट्रॅफिक असिस्टंट. ट्रॅफिक असिस्टंट पद ठीक आहे मुलींसाठी. डे नाईट शिफ्ट इथे सुद्धा लागते. सुट्ट्या खूप कमी मिळणार आहे तिथे तुम्हाला. डे नाईट शिफ्ट राहणार आहे. ओव्हरटाईमसुद्धा तुम्हाला करावा लागू शकतो. परंतु स्टेशन मास्टर किंवा गुड्स ट्रेन मॅनेजर यांच्यापेक्षा थोडं कमी हेडॅक असते इथे. ओके, थोडं कमी हेडॅक असते. तर ही पोस्ट तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. परंतु बघा पगार जो आहे, पगार तुम्ही बघू शकता, पगार यांच्या कमी राहणार आहे. आणि बघा ऑपरेटिंग आहेत आणि बघा ऑपरेटिंग आहे, तर जे अलाउन्सेस आहे ते तुम्हाला भरपूर मिळणार आहेत. ओके, परंतु इतर पदांपेक्षा पगार कमी राहणार आहे आणि जागासुद्धा कमी आहेत. भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता, परंतु हे सुद्धा पद मुलींसाठी तेवढं खास नाही. त्यानंतर बघा 4थ्या नंबरवर बघा CCTS म्हणजे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. आता हे जे पद आहे, हे पदची पे लेवल बघा स्टेशन मास्टर एवढी आहे. ओके, स्टेशन मास्टर लेवलचे हे पद असते. यांना बघा कॅबिनसुद्धा मिळून जाते. ओके, कॅबिनसुद्धा यांना मिळून जाते. आणि आधी या पदासाठी ॲड येत नव्हती. ओके, आधी हे जे पद आहे हे प्रमोशनने भरल्या जायचं, परंतु मागच्या वर्षीपासून जे आहे हे जे पद आहे हे परीक्षेमार्फत भरल्या जाऊन राहिलेलं आहे. आणि यांचे जे काम असते, यांचे काम खूप वायब्रंट असते. ओके, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं काम यांचं असू शकते. हे लोक तिकीटसुद्धा चेक करू शकतात ट्रेनमध्ये. हे लोक वर्कशॉपमध्ये सुद्धा जे मॅनेजमेंट असते ते सुद्धा हे लोक पाहू शकतात. आणि हे लोक जे तिकीट देतात, म्हणजे तुम्ही तिकीट वगैरे घ्यायला जातात ना काउंटरवर, तर ते कामसुद्धा हे लोक बघू शकतात. तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कामं हे लोक करू शकतात. आणि हे जे पद आहे पगार खूप जास्त असतो. डे नाईट शिफ्ट इथे सुद्धा राहू शकते तुमची. ओके, डे नाईट शिफ्ट असेल आणि 1 दिवसाची सुट्टी मिळेल. नॅशनल हॉलिडेज जे असतात त्याला सुट्टी मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यांनासुद्धा. ओके, तर वर्क लाईफ बॅलन्ससाठी ही पोस्टसुद्धा तुमच्यासाठी तेवढी चांगली नाही. तर महिलांना बघा, जर पगार चांगला पाहिजे असेल, डे नाईट शिफ्ट तुम्हाला चालत असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे कामं आणि चांगल्या प्रकारचे कामं असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कामं म्हणजे काही खराब कामं देत नाहीत. ओके, उच्च दर्जाचेच कामं असतात ते आणि सुपरवायझरी कामं असतात. ओके, सुपरवायझरी कामं असतात. तर अशा प्रकारचे कामं जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही हे पद घ्यायला पाहिजे. याशिवाय आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यांचे जे ट्रान्सफर होते हे आलतू शहरामध्ये होत नाही. X आणि Y सिटीज जे असतात त्या सिटीमध्ये यांचे ट्रान्सफर होते. म्हणजे मोठ्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायला मिळणार आहे. ओके, एखाद्या खेड्यापाड्यामध्ये तुम्हाला पाठवणार नाही, तालुक्याच्या ठिकाणी वगैरे तुम्हाला पाठवणार नाही, तुम्हाला मोठ्या सिटीमध्ये तुम्हाला हे लोक पाठवतील. ठीक आहे. त्यानंतर बघा 5व्या नंबरचे पद बघा, याचे नाव आहे JAA. ओके, या पदाबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. ओके, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याचे बघा काम आहे जनरल. ओके, आणि पे लेवल आहे 5. पद आहेत 638. यांना 2 BHK वगैरे मिळत असते. ओके, 3rd AC मिळते ट्रॅव्हल करायला. आणि हे जे आहे स्टेशन मास्टर असेल किंवा ट्रेन मॅनेजर असेल किंवा CCTS असेल, यांना 1st AC मिळते ट्रॅव्हल करायला. म्हणजे तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हल करायचे असेल, तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे कुठे जायचे असेल तुम्हाला फिरायला, तर त्यांना तर चीफ कमर्शियल असेल म्हणजे CCTS असेल किंवा स्टेशन मास्टर असेल, यांना 1st AC मिळते, परंतु यांना सुट्ट्याच मिळत नाही. ओके, यांना सुट्ट्या मिळत नाही, तर ट्रॅव्हल जास्त हे लोक करू शकत नाहीत. आणि इथे बघा सिनियर क्लर्कला 3rd AC मिळते. ओके, ट्रॅव्हल करायला आणि सुट्ट्यासुद्धा भरपूर मिळतात. यांना बघा सॅटर्डे संडे, जर तुम्ही बघा डिव्हिजनल ऑफिसमध्ये असाल, डिव्हिजनलमध्ये असाल तुम्ही, तर तुम्हाला सॅटर्डे संडे ऑफ मिळेल. ओके, सॅटर्डे संडे ऑफ मिळेल तुम्हाला. याशिवाय प्रत्येक नॅशनल हॉलिडेला तुम्हाला सुट्टी मिळणार आहे.
ओके, प्रत्येक नॅशनल हॉलिडेला तुम्हाला सुट्टी मिळणार. याशिवाय तुम्हाला ड्रेस कोड राहणार नाही. जे पांढरा ड्रेस घालतात ना, तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर गेले तर तुम्हाला तिथले जे कर्मचारी असतात, स्टेशन मास्टर असतील किंवा ट्रेन मॅनेजर असतील किंवा CCTS असतील किंवा TC असेल, हे सर्वचे सर्व लोक युनिफॉर्ममध्ये दिसतात. ठीक आहे, तर यांना सिनियर क्लर्कला युनिफॉर्म नाही. तुम्ही ऑफिसमध्ये शर्ट पॅन्ट घालून जाऊ शकता, टी-शर्ट घालून जाऊ शकता. ओके, टी-शर्ट, जीन्स, बूट अशा प्रकारे तुम्ही जे कपडे आहेत ते तुम्ही ऑफिसमध्ये घालून जाऊ शकता. आणि यांना नाईट शिफ्टमध्ये टाकत नाही. ओके, नाईट शिफ्ट यांची राहत नाही. ओव्हरटाईम सहसा करत नाही. ओके, आणि सॅटर्डे संडे सहसा ऑफ असते. परंतु बघा, जर तुम्हाला पोस्टिंग स्टेशनवर मिळाली, ओके, स्टेशनवर मिळाली तर सर्व काही सेम राहणार. फक्त तुम्हाला सॅटर्डेला काम करावं लागेल. म्हणजे फक्त तुम्हाला सुट्टी संडेला राहणार आहे. ओके, संडेला सुट्टी राहणार आणि 10 to 5 जॉब आहे हा. ओके, 10 to 5 म्हणजे 9:30 ते 5:30, 10 ते 5. ओके, अशा प्रकारे हा जॉब असतो. आणि हेडॅक काही नसते तुम्हाला या जॉबमध्ये. आणि लोकांशी डील करावं लागत नाही. जे ऑफिशियल डॉक्युमेंट असतात त्याच्याशी रिलेटेड क्लरिकल वर्क हे तुमचं राहणार आहे. ठीक आहे, म्हणून मुलींसाठी हा जॉब वन ऑफ द बेस्ट जॉब आहे. ओके, वन ऑफ द बेस्ट आहे. पगारसुद्धा तुमच्या बघा भरपूर राहणार आहे. बघा 80,000 90,000 असं काहीतरी तुमचा पगार राहणार. ओके, अलावन्सेस तुम्हाला जास्त मिळणार नाही. म्हणजे जे बघा स्टेशन मास्टरला वगैरे किंवा ट्रेन मॅनेजरला मिळतात, कारण तुम्ही ट्रॅव्हल करत नाही. तुम्हाला ट्रेनमध्ये अजिबात पाठवणार नाही. ओव्हरटाईमचा सुद्धा तुम्हाला पैसा मिळणार नाही, कारण ओव्हरटाईम तुम्हाला करावा लागत नाही. नाईट शिफ्टसुद्धा तुम्हाला करावं लागत नाही, तर त्याच्यासुद्धा पैसा तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला जो पगार आहे आणि इतर जे अलावन्सेस आहेत ते तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आता त्यानंतर बघा JAA, इथे लिहितो बघा JAA, हे जे आपलं राहिलेलं होतं ना, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट. ओके, JAA, ज्युनियर अकाउंट कम असिस्टंट टायपिस्ट. तर हे जे पद आहे, हे पद सेम आहे याच्यासारखं, सिनियर क्लर्कसारखं. परंतु हे जे पद आहे स्टॅटिस्टिकल पद आहे. ओके, स्टॅटिस्टिकल पद आहे, स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड पद आहे. ओके, रेल्वेचा जो जमा खर्च असतो त्याच्याशी रिलेटेड हे पद आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला 10 to 5 जॉब आहे. ओके, 10 to 5 जॉब आहे. इथे सुद्धा तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी मिळणार आहे. ओके, आणि तुम्हाला स्टेशनवर इथे तुम्हाला पाठवले जाणार नाही. ओके, स्टेशनवर पाठवल्या जात नाही. ऑफिशियल काम असते तर तुम्हाला डिव्हिजनल ऑफिस मिळेल किंवा एखादं छोटं जे असते ऑफिस ते तुम्हाला मिळेल. परंतु स्टेशनवर नॉर्मली यांचे कामं नसतात. परंतु जर वर्कशॉप मिळालं, ओके, म्हणजे डिव्हिजनल ऑफिस असेल, म्हणजेच DRM असेल किंवा वर्कशॉप असेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काम मिळेल इथे. समजा तुम्हाला DRM मिळालं तर तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी मिळणार. आणि जर तुम्हाला वर्कशॉप मिळालं तर तुम्हाला सॅटर्डे हाफ डे मिळतो. ओके, सॅटर्डेला हाफ डे तुमचा राहणार आहे आणि संडेला तुम्हाला सुट्टी राहणार आहे. नाईट शिफ्ट तुम्हाला मिळणार नाही. ओव्हरटाईम तुम्हाला करावा लागत नाही. रेल्वेमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार नाही. म्हणजे जे ट्रेन जॉब असतात ते तुम्हाला करावं लागणार नाही. याशिवाय यांनासुद्धा 3rd AC मिळते. ओके, आणि यांचे ट्रान्सफरसुद्धा खूप असं काही होत नाही. खूप मिनिमल ट्रान्सफर होतात त्यांचे, कारण जास्त ऑफिसेस नाही. एखादं मोठं ऑफिस असते तिथे तुमचं जे आहे जॉब असतो. आणि ट्रान्सफर जर तुमचं झाला तर कधी कधी त्याच बिल्डिंगमध्ये तुमचे होते ट्रान्सफर. म्हणजे सेम बिल्डिंग असते तर या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये तुमचं जे आहे ट्रान्सफर होत असते. तर कधी कधी हे सुद्धा होते. ओके, तर मुलींसाठी हा बेस्ट जॉब आहे. ओके, बेस्ट आहे यामध्ये. परंतु यामध्ये एक खूप मोठं बघा परंतु आहे. आणि ते परंतु म्हणजे काय, तर तुम्हाला इथे परीक्षा द्यावी लागते पास झाल्यानंतर सुद्धा. तुम्ही समजा JAAची एक्झाम पास झाली, इथे लिहितो बघा मी. समजा तुम्ही NTPC पास झाले आणि तुम्ही आता या पदावर रुजू झाले, तर तुम्हाला यामध्ये अपेंडिक्स 2A म्हणून तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागेल. आणि या एक्झामसाठी 2 अटेम्प्ट तुम्हाला मिळतात. ओके, 2 अटेम्प्ट सर्वांना मिळतात आणि 1 अटेम्प्ट मिळतो रिक्वेस्टवर. ओके, रिक्वेस्ट केली तर 1 अटेम्प्ट. अशा प्रकारे 3 अटेम्प्ट तुम्हाला मिळतात. आणि हे तीन जे अटेम्प्ट आहे ऑलमोस्ट 3 वर्षामध्ये तुम्हाला जे आहे ही परीक्षा क्रॅक करावी लागते. आणि ही परीक्षा जर तुम्ही नापास झाले, ओके, 3ही अटेम्प्ट जर तुमचे गेले तर तुमचा जॉब जातो. म्हणजे तुम्हाला टर्मिनेट केल्या जाते, तुम्हाला नोकरीवरून काढल्या जाते. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. परंतु ही परीक्षा काही खूप कठीण नसते. ओके, 6 महिन्यातून एक वेळा होत असते परीक्षा. तुम्ही 3 वर्षात कोणताही एक अटेम्प्ट देऊन तुम्ही काढून घ्या आणि तुम्ही परमनंट होऊन जा. ही परीक्षा जर तुम्ही पास झाले नाही तर तुम्ही परमनंट होत नाही. जोपर्यंत ही परीक्षा तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमनंट मानल्या जात नाही. आणि ही परीक्षा तुम्हाला जीवनात फक्त एक वेळा पास व्हावी लागते.
आणि तुम्ही परमनंट होऊन जात असता। यामध्ये परमनंट तुम्ही सर्वात आधी होऊ शकता, कारण 6 महिन्यातून एक वेळा परीक्षा होते। जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही परीक्षा देऊन पास होऊन जा आणि परमनंट होऊन जा। ओके, याशिवाय बघा ही जी परीक्षा आहे ही काही खूप कठीण नसते। ओके, 2 असतात फक्त, जे आहे विषय किंवा पेपर बघा 2 असतात आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे। आता यांनी काही बघा चेंजेस केले आहे परीक्षेमध्ये, आधी लिहावं सुद्धा लागत होतं, आता लिहावं लागणार नाही, फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे आणि खूप इझी तुमचं राहणार आहे आणि कामाशी रिलेटेड राहणार आहे। तुम्ही कामावर रुजू झाले तर तुम्ही 6 महिन्यांमध्ये किंवा 1 वर्षामध्ये जे काम तुम्ही शिकणार आहात तर त्याच्या बेसवरच हे लोक जे आहे एक्झाम घेत असतात आणि थोडंफारही तुम्ही जर काम केलं असेल इमानदारीने तर तुम्ही हे परीक्षा इझिली पास होऊ शकता। परंतु कधी कधी काही लोक यामध्ये नापास सुद्धा होऊन जातात, हे गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला NTPC साठी बनवलेला होता, परंतु बघा भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे, म्हणून अंडर ग्रॅज्युएट विषयी मी तुम्हाला माहिती बघा थोडक्यात देतो। ओके, कारण ग्रॅज्युएट विषयी मी तुम्हाला भरपूर माहिती देऊन दिली, यामुळे खूप जास्त वेळ गेलेला आहे आपला, तर मी तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट विषयी लवकर माहिती देऊन देतो। आता इथे बघा ट्रेन क्लर्क, ओके, आणि इथे बघा तिकीट क्लर्क आणि अकाउंट्स क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क, ते सर्व क्लरिकलचे जरी पोस्ट दिसत असले तरी सर्वच्या सर्व पोस्ट तेवढे काही खास नाही आहे। आता इथे बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे, तर हे 2 पद मुलींसाठी खूप चांगले आहे। ओके, तर हे पद तुम्ही भरू शकता। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, त्यांची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, यावर सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता। टेलिग्राम चॅनलवर कमेंट सेक्शन ऑन असतो, तिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।